नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शरद जाधव. सर्वांचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म बाळासाहेब शिंदे सर यांच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण जे 15 ऑगस्ट निमित्त सूट दिली होती माझ्या बॅचवर, त्यासाठी तुम्ही जो भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं मनस्वी मनापासून धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हेच तुमचं प्रेम आहे की जी मला प्रत्येक वेळी युट्यूबवर आणत राहतं. मग सर, आज काय नवीन घेऊन आले? तर नवीन आज आगळं वेगळं म्हणजे काय की खुश खबर घेऊन आलो. सर, कोणती खुश खबर? की पिल्ल्यांनो, महाराष्ट्रामध्ये डिसेंबरमध्ये लगेच पोलीस भरती येणार याची ऍड आलेली. आता जे पोलीस भरती झाली यामध्ये बघा जुने पोरं भरपूर लागले. भरपूर विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर, तुमच्या कोर्समुळे लागलं, जुने विद्यार्थी जास्तीत जास्त सिलेक्ट झाले. नवीन विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा झाला की शिक्षकांनी थोडं बेसिक आणि सोपं शिकवलं, गणिताची लेवलच वेगळी आली. ते म्हणजे नाही सर, गणित सोपं पण आलं. हो, सोपं पण येतं रे. जर 25-30 मार्काला गणित आहे तर गणित 25-30 पैकी 20 गणित सोपं येतात, पण त्या 20 वर रिझल्ट नाही. 20 सर्वांनाच येतात. जे 5 गणित आहेत त्याच्यावर रिझल्ट आहे आणि ते गणित शिका. गणित किंग नाही पण किंग मेकर आहे, हे लक्षात ठेवा. आणि येत्या डिसेंबरमध्ये राज्य सरकारने आपल्या घोषणा केली की परत पोलीस भरती येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस परिपूर्ण तयारीमध्ये राहा. यावेळेस तुम्ही जे नवीन विद्यार्थी जुने बना आणि पास व्हा. जास्तीत जास्त नवीन विद्यार्थ्यांनी पास होण्याचा प्रयत्न करा. कशासाठी? तर मेहनत करा. आजही काय माहितीये का, जे पोलीस भरती करतात त्यांना एकच काय वाईट वाटतं, सर माझं गणितच पक्क नाही, मला गणितच येत नाही. अरे मी गॅरंटी देतो, बॅच कर. बॅच केल्यानंतर तुला सांगतो, महाराष्ट्रामधलं कोणतंच असं पुस्तक नाही जे तुला सॉल्व्ह करता येणार आणि कोणताच असा पेपर नाही तो तुझा चांगला जाणार नाही, फक्त काय बॅच केला. आणि यासाठी आज आपण घेऊन आले दोन ऍड घेऊन आले. तर पहिली ऍड, सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये आलेली पहिली ऍड कोणती? तर पहिली ऍड म्हणजे आपली बीएमसीची. सर, बीएमसीची ऍड कशासाठी आली? ती बीएमसीची ऍड म्हणजे मुंबईची. मुंबई बीएमसीची ऍड मध्ये पिल्ल्यांनो बघा, सर्वांना ऍड दिसत असेल, बृहमुंबई महानगरपालिका, बरोबर. आता यांनी जाहिरात काढलेली आहे बृहमुंबई महानगरपालिकेने. ही जाहिरात कशासाठी काढलेली आहे? तर ही जाहिरात आहे लिपिक वर्गाची, कार्यकारी सहाय्यक याच्यासाठी जाहिरात, बरोबर. आणि कार्यकारी सहाय्यकीची जाहिरात आहे लिपिक वर्गासाठी. आणि टोटल पद किती आहे? 1846. आता पठाण सर, असे पठाण सर आपल्याकडचे जे जीके शिकवता, करंट अफेअर घेता, ते ही ऍड पूर्ण सांगतील तुम्हाला, त्याबद्दल विषय नाही. फक्त मी कशासाठी आलो हे समजून घ्या. मी यासाठी आलो की इथं जे सगळ्यात मोठे की सर्वांना जागा भरपूर आल्या आहे, मेन म्हणजे 1846 जागा आहे. पण यामध्ये काही नियम व अटी त्यांनी टाकलेले. नियम व अटी कशा? तर तुम्हाला सेक्शनल कट ऑफ आहे, त्या सेक्शनल कट ऑफ बद्दल मी माहिती सांगायला आलो. बौद्धिक चाचणी ही एकदम टीसीएस घेणार आहे. बौद्धिक चाचणी म्हणजे याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता येणार आहे, त्याला पण सेक्शनल कट ऑफ राहणार आहे. अभ्यास कशा स्वरूपात करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल, हे बघा, आपण पुढे जर गेलो तर आपल्याला विषय किती आहे, तर बघा पुढे ही सगळी ऍड ते सर तुम्हाला सगळं समजून सांगतील. थोड्या वेळामध्ये ती ऍड येणारच आपल्या याच्यावर चॅनलवर. हे बघा, मराठी भाषा व्याकरण, त्याच्यानंतर इंग्रजी, हे बघा मराठी भाषा आहे, त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान. हे सामान्य ज्ञान म्हणजे फक्त सामान्य ज्ञान नाही, जीएस नाही, यामध्ये करंट अफेअर पण येणार, बरोबर. करंट अफेअर, आणि ते पण करंट अफेअर वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी म्हणजे काय? इथं गणित प्लस बुद्धिमत्ता ना क्रिटिकल का टीसीएस घेते. आणि त्यांनी काय सांगितलं, महाराष्ट्र सामान्य विभाग निर्णय क्रमांक 1222 54 4/5/2022 मध्ये तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराला एकूण 45% गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. म्हणजे 200 मार्काची जर परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला 45% गुण घ्यावं लागेल, म्हणजे 90 मार्काच्या वरती तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलं, सामान्य ज्ञान म्हणजे काय? तर सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहमुंबई म्हणजे मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील. म्हणजे जीएस तर असं नाही, त्याच भूगोल, परंतु सगळ्यात मोठा कोणता आहे ना, तर बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित स्थानिक बाबी वैशिष्ट्ये चालू घडामोडी निगडित प्रश्न आहे ना. तर सगळ्यात महत्वाची ऍड आहे पिल्ल्यांनो. हे नका समजू की सर आमचं कसं होईल का होईल, तर तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट ऍड आलेली. ज्यांचं टंकलेखन झालं, आता महाराष्ट्राच्या त्या क्लर्कच्या एमपीएससीच्या क्लर्कच्या आले होते एक्झाम, त्यासाठी भरपूर पुराणे टंकलेखनचं सर्टिफिकेट काढलं, प्री पास झाले, पण मेनचा कट ऑफ खूप हाय गेला म्हणून रिवर्स झाले. त्यांच्यासाठी सर्वात सुवर्ण संधी आलेली आहे, लक्षात ठेवा पिल्ल्यांनो. हो, मग आता ही तशी ऍड आहे. यामध्ये बाकी सर्वच दिले तुम्हाला. मौखिक चाचणी घेण्यात येईल, इंग्रजी कसं राहणार, त्यानंतर सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाचं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठं हे शेवटचं पेज आहे जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे.
हे नॉर्मलायझेशनचा मी स्पेशल व्हिडिओ बनवतो, ज्यांचं त्यांनी सूत्र दिले ह्या सूत्राद्वारे मी स्पेशल व्हिडिओ बनवतो. नॉर्मलायझेशन मीन स्टँडर्ड डिव्हिजन मेथड हे पण तुम्हाला सगळं समजून सांगेन, नॉर्मलायझेशन कशा प्रकारे होणार काय नाही. त्यानंतर पिल्लांनो हे बघा, यांनी इथं एक सिस्टीम दिली, ही सिस्टीम फर्स्ट टाइम आली आहे. ही फक्त आणि फक्त बँकिंगला सिस्टीम आहे, त्याच्यामुळे मी डंके के चोट पे सांगू शकतो, आपण जे गणित घेऊ बुद्धिमत्ता घेऊ यामध्ये 100% तुम्हाला न्याय भेटणार. का बरं, कोणालाच नाही माहित हेच म्हणजे काय. आता याचा अर्थ काय, आता बघा, भाषा व मराठी, मराठीमध्ये 6 प्रश्न बरोबर असणे आवश्यक आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि डीचा पेपर असेल तर 7. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला 25 मार्काचा क्वेश्चन आहे तर 25 पैकी तुमचे 6 क्वेश्चन बरोबरच पाहिजे. इकडे तुम्हाला आउट ऑफ मार्क आहे आणि इथं फक्त 5च क्वेश्चन बरोबर आहे, तुम्ही फेल. सेक्शनल कट ऑफ म्हणता याला, सेक्शनल. म्हणजे याचा अर्थ हे 25 मार्काला मराठी आहे, 25 पैकी 6 प्रश्न बरोबर पाहिजे, 6च्या वरती असं तुमचं मेरिट आहे. आता बघा, तुम्हाला इथं 25 25 25 75 मार्क पडले आणि मराठीमध्ये 5च मार्क पडले, तुम्ही नापास. तुम्हाला 6 प्रश्नाच्या वरतीच पाहिजे. इथं 6 प्रश्न, इथं 6 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला 7 प्रश्न पाहिजे. गणित बुद्धिमत्तामध्ये इकडे सुद्धा 6 प्रश्न पाहिजे. असं सर्वांचा कट ऑफ दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे सर्व करण्यासाठी तुम्हाला सांगतो, कृपया चांगली मेहनत करा. काही अडचण असली तर आम्हाला सांगा. हेच नाही तर दुसरी ॲड तुमच्या सर्वात महत्वाची आली, ती म्हणजे डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती. बल्ले 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 बल्ले, आहे का नाही. आता ह्या वर्षी जे पोलीस भरतीला थांबले होते, तर तुम्हाला सांगतो डिसेंबरमध्ये पुन्हा होणारे पोलीस भरती लक्षात ठेवा. आणि राज्यात 7,500 तर मुंबईत 1200 पदे भरण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ही ऍड जर पेपरमध्ये दिली, लोक म्हणतील सर खरंच ऍड येणार आहे का नाही येणार, याला म्हणायचं निगेटिव्ह पब्लिसिटी. यांच्या मार्गे लागायचंच नाही. ऍड येणार आहे ते डिसेंबरला आणि जानेवारीला पण येणार तर 100%. मग ऍड जर आली आणि मग आल्यानंतर पळतो आपण, हा क्लास लाव तो क्लास लाव, हे कर मग ग्राउंड कर, नाही. आतापासून तयारी ठेव, डिसेंबर जानेवारीमध्ये ऍड येणार आहे. आतापासून जर तू तयारी ठेवलं तिथपर्यंत तुझा सिलेबस कम्प्लीट होतो, प्रॅक्टिस होती आणि 102% रिझल्ट येतो. आपण वाट पाहतो ऍड आली का मग आपण तयारीला सुरुवात करतो, बिलकुल होत नाही. युद्धाच्या पहिले तू तयारी करून ठेव, युद्धामध्ये जास्त घाम गाळायची गरज राहणार नाही. आणि हे मी लास्ट टाइम पण म्हणलो होतो, त्यामुळे सर्व विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि याच्यामुळेच आपण नवीन बॅचला सुरुवात केलेली आहे. विजेता बॅच क्रमांक 1 ही एक बॅच आहे. ही बॅच आत्ताच सुरू झालेली आहे, 1 हप्ता झाला, 15 ऑगस्टच्या नंतर. तर 15 ऑगस्टला त्याच्यावर सूट दिली होती. सूट अशी होती की 1000 रुपयाची बॅच 600 रुपयामध्ये मी करत होतो. का, फर्स्ट बॅच आहे म्हणून मी 40% सर्वांना सूट दिली होती 15 ऑगस्ट आणि माझ्या बर्थडेमुळे. तर विद्यार्थी मित्रांनो आजही तीच सूट आहे. का, पहिली बॅच आहे, ही बॅच फक्त आणि फक्त 600 रुपयामध्ये राहणार आहे. नीट लक्षात ठेवा, यामध्ये बेसिक टू हाय लेवलचं सर्वच गणित होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा फोन आला की सर आम्हाला माहित नाही, आम्हाला कृपया सांगा परत एकदा किती सूट किती दिवसासाठी. सूट किती दिवसासाठी नाही, ही पहिली बॅच आहे म्हणून ही बॅच 600 रुपयाचीच आहे. तुम्हाला सांगतो हिची ओरिजिनल फीज होती 1000 रुपये, परंतु आपण आपलं काय म्हणता डिस्काउंटच्या याच्यामध्ये आपण याला 600 रुपये फीस ठेवलेली. आणि ही फी तुम्हाला मला फोन पे करायची कोणत्या नंबरवर, 9860593322 या नंबरवर फोन पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवायचा. मग मी तुम्हाला द विनर स्टडी सेंटरच्या ॲपमध्ये ॲड करेन. ही बॅच इतकी सुरुवात संधी आहे की तुम्हाला डिसेंबरमध्ये जी परीक्षा आहे त्यासाठी तुमचं गणित पूर्ण होणार आहे पोलीस भरतीचं. BMC मध्ये जे गणित बुद्धिमत्ता आहे ते तुमचं पूर्ण होणार आहे BMC मध्ये. त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या आपण स्पर्धा परीक्षा आहेत त्या होतील, रेल्वेचा फॉर्म भरला त्या होतील, TET टेटसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण बॅच, सर्व सिलेबस कम्प्लीट होईल. तर सांगतो आत्ताच या बॅचला ॲडमिशन घ्या. तुम्ही घेतला असेल तर कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना करा, हीच नम्रतेची विनंती. आताच सांगतो हिची कालावधी राहणार आहे 1 वर्षासाठी. कालावधी किती वर्षासाठी राहणार आहे, 1 वर्ष. डन. आणि तुम्हाला ही बॅच किती महिन्यामध्ये संपन, 4 महिन्यामध्ये बॅच संपून जाईल. 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण बॅच संपन. यामध्ये तुम्हाला टेस्ट सुद्धा राहणार आहे, त्यानंतर तुम्हाला PDF सुद्धा भेटणार आहे आणि व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यू आहे. फक्त तुम्हाला या नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आणि याच्यावरच फोन पे करायचे. लक्षात ठेवा, पेमेंट जर तुम्ही केलं असेल तर भरपूर चांगलं, नाही तर तुमच्या मित्रांना सांगा, बाकी काहीच नाही. चालेल सर्वांना. चलो, थँक्यू व्हेरी मच. लक्षात ठेवा 600 रुपयात बॅच आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पुरवा, बाकी काहीच नाही. थँक्यू व्हेरी मच.